गेल्या 10 दिवसात नाशिकमध्ये 96 डेंग्यूचे रुग्ण आढळलेले आहेत. डासांची उत्पत्ती स्थळ शोधून तात्काळ उपाययोजना करण्याच्या केंद्राकडून नाशिक महापालिकेला सूचना आहेत. घरात किंवा बांधकामाच्या ठिकाणी डेंग्यूच्या आळ्या आढळल्यास दंडाची कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी एक दिवस ड्राय डे पाळावा असं आवाहन नाशिक मनपाच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलेलं आहे. या सगळ्या संदर्भात मनपाचे मलेरिया विभाग प्रमुख डॉक्टर नितीन रावते यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी. आपल्या सोबत मलेरिया विभागाचे प्रमुख डॉक्टर नितीन रावते सर आहेत. सर, खरं तर डेंग्यूचे वाढते रुग्ण हे नाशिककरांची चिंता ठरलेली आहे. महापालिका प्रशासनातर्फे काय नेमक्या उपाययोजना करण्यात येत आहेत? सद्यस्थितीला डेंग्यूच्या शहरामध्ये किती रुग्ण आहेत? सद्यस्थितीमध्ये जानेवारीपासून आजपर्यंत 365 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. गेल्या 10 दिवसांमध्ये 96 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि ही निश्चितच डेंग्यूची रुग्णसंख्या ही वाढलेली आहे. काही हॉस्पिटलमध्येच डेंग्यूच्या उत्पत्ती केंद्र आढळून आलेले आहे. जवळपास नाशिकमध्ये 2 हॉस्पिटलमध्ये डेंग्यूच्या आळ्या प्राप्त झालेल्या आहेत. निश्चित माहिती माझ्यापर्यंत अजून पोहोचलेली नाही, पण आपण म्हणता त्याच्यामध्ये असत्य असू शकेल याबद्दल मला काही शंका नाहीये, कारण ते सत्य सुद्धा असू शकेल. कारण हॉस्पिटल किंवा कुठलीही शासकीय कार्यालय सुद्धा आम्ही बघतो, त्यांच्या गच्च्या असतात, गॅलरीज असतात, त्याच्यामध्ये पाणी साठतं, भंगार साहित्य ठेवलेलं असतं, टायर्स ठेवलेले असतात, रिकामे जुनं फर्निचर ठेवलेलं असतं, त्याच्यामध्ये पाणी साठतं आणि पावसाचं पाणी ते जर निचरा झाला नाही आणि 7 दिवस जर ते पाणी साठून राहिलं तर त्याच्यामध्ये निश्चितच डासांची उत्पत्ती स्थानं आढळून येतात. गच्चीवरील जे पाईप्स असतात, गच्चीवरून पाणी खाली निघून जाण्यासाठीचे, त्याच्या तोंडाशी कचरा पडलेला असतो, प्लास्टिक अडकलेलं असतं, त्याच्यामुळे पाणी साठून राहतं, त्याच्यामध्ये पुन्हा डासांची उत्पत्ती होते. त्याच्यामुळे डास वाढतात. पर्यायानं डेंग्यूचा प्रसार होण्यासाठी कारणीभूत असलेले एडिस इजिप्टाय नावाचे जर डास वाढले तर डेंग्यूचा प्रसार जास्त वेगानं होण्याची शक्यता असते. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी डास उत्पत्ती स्थानांवर नियंत्रण आणणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग, नागरिकांचं स्वतःचं त्यांनी हे सगळं जाणून घेणं आणि सहभाग नोंदवणं, कचरा कुठेही इतस्तत न फेकणं, पाणी साठणार नाही आपल्या घरामध्ये, आपल्या गच्चीवर आणि आपल्या परिसरामध्ये, त्याबद्दल दक्षता घ्यावी अशी मी नागरिकांना आपल्या माध्यमातून विनंती करतो. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.